आठवड्याचा पहिलाच दिवस लोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी धडकी भरवणारा ठरलाय। मुंबईच्या लाईफलाईनचा प्रवास जीवावर बेतलाय। सोमवारच्या सकाळी मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकाजवळ एक भीषण दुर्घटना घडली आहे। मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान 13 जण रेल्वेमधून पडले। कसेराहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासी लटकून जात होते। त्याचवेळी सीएसएमटीवरून निघालेली दुसरी लोकल प्रवाशांना घासली। 2 लोकल बाजूने गेल्या त्यावेळी दरवाजावर लटकलेल्या प्रवाशांच्या बॅगा घासल्या गेल्या। यावेळी 13 प्रवासी खाली पडले आणि 4 प्रवाशांचा मृत्यू झाला। ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात 3 तर कळवा रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला। 7 जखमींवर कळवा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, तर 2 गंभीर जखमींना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। यानंतर लोकलची संख्या वाढवावी, कार्यालयीन वेळा बदलाव्या अशा अनेक चर्चा झाल्या आणि मागण्याही आता केल्या गेल्या आहेत। त्या पूर्ण होतील तेव्हा होतील, पण वर्तमानातल्या गरजा आणि आपली आणि पर्यायानं आपल्या कुटुंबाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तोपर्यंत कालच्या कडू आठवणी उराशी बाळगत आजही मुंबईकर त्याच लाईफलाईनचा मार्ग स्वीकारत ऑफिससाठी निघाला आहे। आता सकाळी विविध रेल्वे स्टेशनवर काय स्थिती आहे याची माहिती देण्यासाठी सीएसएमटी रेल्वे स्टेशनवरून स्वप्नील जाधव, कल्याण रेल्वे स्टेशनवरून अशोक कांबळे तर बदलापूर रेल्वे स्टेशनवरून किरण तेलगोटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मी आधी स्वप्नीलकडे जाईल। स्वप्नील, आपण पाहतोय काल भीषण अपघात झाला आणि या दुर्घटनेनंतर संपूर्ण मुंबईकर हादरले होते। आजची काय स्थिती आहे? आज आपण सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर आहात। नीलम, नक्कीच काल जो मुंब्रा येथे अपघात झाला त्याच्यानंतर खरं तर मुंबईभर आणि जे रेल्वे प्रवासी असतील यांच्यामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत होती। मात्र आता सकाळच्या 7 वाजताचा हा वेळ आहे आणि येथून जर बघितलं तर सीएसएमटी रेल्वे स्थानकावरती आताही तुरळक गर्दी पाहायला मिळते। हळूहळू ही गर्दी जी आहे ती वाढतच जाईल। मात्र ज्याप्रमाणे या ठिकाणी मुंबई सीएसएमटी स्थानकावरती ट्रेन येत आहेत तशी गर्दी वाढताना पाहायला मिळते। सध्या 7चा सुमारास हे जे कर्मचारी आहेत ते सकाळच्या ड्युटीला हे घरातून बाहेर पडलेले आहेत, तर काही हे फिरण्यासाठी असतील किंवा घरी परत जाण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत। मात्र एकूणच सकाळच्या 7 वाजताची ही परिस्थिती आहे। या ठिकाणी गर्दी तुरळक पाहायला मिळते। रेल्वे या ठिकाणी दाखल आहेत, मात्र थोड्याशा 1 ते 2 मिनिटांनी विलंबाने सुद्धा रेल्वे धावताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र एकूणच धीम्या गतीने ज्या आहेत त्या रेल्वे आता सुरू आहेत, त्याचप्रमाणे जलद मार्गावरती पण सुरू आहेत। ज्या अप मार्गावरती म्हणजे सीएसएमटी स्थानकाच्या दिशेने येणारे लोकल आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी विलंबाचा वेळ पाहायला मिळतो। मात्र सीएसएमटी स्थानकापासून जे सुटणार आहेत त्या सुद्धा 1 ते 2 मिनिटं रेल्वे उशिराने आहेत। मात्र ही जी गर्दी आहे नीलम, ही आता 7च्या सुमारास एवढी पाहायला मिळते। मात्र यातून पुढे 9 आणि 10 वाजता जे प्लॅटफॉर्मवरती गर्दी आहे ती अधिकच वाढू शकते। त्यामुळे एकूणच या ठिकाणी जर बघितलं तर सध्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावरती आपल्याला गर्दी ही तुरळक प्रमाणामध्ये या ठिकाणी नीलम पाहायला मिळते। जी, आपले प्रतिनिधी कल्याण रेल्वे स्टेशनवरून अशोक कांबळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। अशोक, कल्याणमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळतात। या ठिकाणी जी चाकरमानी आहे त्या ठिकाणी आता सकाळीच आपल्या कामासाठी निघालेले पाहायला मिळतात। त्या ठिकाणी काय स्थिती आहे सध्याची? नीलम, बरोबर आहे। आज आता सध्या 7 वाजलेले आहेत। आपण कल्याण स्टेशनला आहोत। कालचा जो दिवस होता तो काही कुटुंबासाठी हा काळा दिवस ठरलेला आहे। दिवा आणि मुंब्राच्या दरम्यान जो अपघात झालेला आहे, रेल्वे अपघात, याच्यामध्ये 4 जणांचा मृत्यू आणि 7 ते 8 जण जखमी झालेले आहेत। आणि आता आपण आहोत कल्याण स्टेशनला। कल्याण स्टेशनला आता गर्दी व्हायला सुरुवात होते। जे चाकरमानी आहेत ते सकाळी 6:30-7च्या नंतर आपल्या कामधंद्याला निघतात। आता गर्दी व्हायला सुरुवात होते, परंतु या प्रवाशांमध्ये एक भीतीचे वातावरण आहे की हा जो प्रवास आहे हा रोजचाच जीव घेण्या प्रवास आहे। जीव आपला मुठीत घेऊन हा प्रवास करावा लागतो, कारण की कल्याण, डोंबिवली आणि आसपासच्या परिसराला दुसरा मार्ग नाहीये। कारण की मुंबईसारख्या शहरामध्ये जर कामाला जायचं असेल आणि जर रोडवरून जायचं असेल तर त्यांना चिळफाटा, मुंब्रा, दिवा हा मार्ग पत्करून जावा लागेल। हा खूप लांबचा प्रवास आहे आणि खर्चिक प्रवास आहे। त्याच्यामुळे जे सामान्यवर्गीय नागरिक आहेत ते रेल्वेनेच प्रवास करतात आणि हे रोजचाच हा प्रवास जीव मुठीत घेऊन झाला। जरी सरकारने 10-12 डब्याच्या गाड्या 15 डबे केले असतील, रूळ वाढवले असतील, गाड्या वाढवले असतील, तरी सुद्धा ही गर्दी काही कमी होताना दिसत नाही। नीलम जी, नक्कीच। आपले प्रतिनिधी किरण तेलगोटे आपल्यासोबत बदलापूर रेल्वे स्टेशनवरून जोडलेले आहेत। किरण, बदलापूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबईकडे कामासाठी येत असतात। आता सध्या बदलापूर रेल्वे स्टेशनवर काय परिस्थिती आहे? नक्कीच मुंबईमध्ये जो घडलेला जो अपघात आहे त्या अपघातामुळे
आपण जर माझ्या बाजूला जर बघितलं तर ट्रेन आहे त्या मागे प्लॅटफॉर्म आहे ते प्लॅटफॉर्म आहे प्लॅटफॉर्म जो आहे बंद करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे जे प्रवासी आहेत त्यांना मोठी गैरसोय जी आहे ती होते. त्याचबरोबर जिथे गर्दी जी आहे रेल्वे प्रवाशांची मोठ्या प्रमाणामध्ये होते. आपण पाहू शकता की जी गाडी आहे ती जवळजवळ 10 ते 15 मिनिटापासून येत आहे आणि आता जी येणारी टेस्टकडे येणारी जी लोकल आहे ती देखील 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहे. त्यामुळे जे नागरिक आहेत यांची जी आहे गैरसोय जी आहे ती होताना दिसत आहे. त्यामुळे हे असे जे रेल्वे अपघातामुळे जे मुंबईची लाईफलाईन ठरणारी जी रेल्वे सेवा आहे ते डेथ लाईन जी आहे ती होत आहे का अशी जी चर्चा आहे आता रेल्वे प्रवाशांमध्ये व्यक्त केली जात आहे. जी नक्कीच. धन्यवाद स्वप्नील, अशोक आणि किरण आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.